सर्वांना जय भीम. उद्या स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बहुजन संघटक पेजवरती आपण एक विषय घेऊन बोलण्यासाठी आलेलो आहोत. या स्वातंत्र्यानं आम्हाला काय दिलं हा विषय आहे. मुळात काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यातली पहिली बाब 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये संविधान लागू झालं. लहानपणापासून 15 ऑगस्टला झेंडा फडकला जातो शाळेमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये, किंवा 26 जानेवारीला झेंडा फडकला जातो. या मागच्या 70-75 वर्षामध्ये भारत सरकारनं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधला जो फरक आहे हा फरकसुद्धा लोकांना कळू दिला नाही. 26 जानेवारीला तेच पाकिस्तान विरोधात चित्रपट दाखवायचे, 15 ऑगस्टला तेच पाकिस्तानच्या विरोधात चित्रपट दाखवायचे. 15 ऑगस्टला पाकिस्तानच्या विरोधात चित्रपट का दाखवायचे? आपल्याला गुलाम केलं होतं इंग्रजांनी, भारताला गुलाम केलं इंग्रजांनी. जर इंग्रजांनी गुलाम केला असेल तर इंग्रजांच्या विरोधातले पिक्चर दाखवले पाहिजेत. पिक्चर दाखवले जातात पाकिस्तानच्या विरोधातले. हा जो घोळ आहे याचं कारण आहे की लोकांना हे कळूच नाही नेमकं स्वातंत्र्य काय आहे. भारतातल्या 90% लोकांना किंवा त्यापेक्षा जास्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये नेमका काय फरक आहे हे कळत नाही. दुसरी बाब, 15 ऑगस्टला जे फ्रीडम मिळालं, ज्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो, आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून जर याला बघितलं, एक आहे शब्द लिबर्टी. बाबासाहेब आंबेडकरांनी लिबर्टी शब्द वापरलेला आहे आणि एक दुसरा शब्द आहे फ्रीडम. इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. 15 ऑगस्टला जे मिळालं त्याला म्हणतात फ्रीडम. फ्रीडम आणि लिबर्टीमध्ये मूलभूत फरक आहे. फ्रीडम म्हणजे राजनैतिक स्वातंत्र्य आणि लिबर्टी म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य. मग ती शैक्षणिक गुलामी असेल, ती सामाजिक गुलामी असेल, ती आर्थिक गुलामी असेल, ती कल्चरल गुलामी असेल, इकॉनॉमिकल गुलामी असेल, सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती म्हणजे लिबर्टी. आणि फ्रीडम म्हणजे फक्त राजनैतिक स्वातंत्र्य. फ्रीडम, जे लोक फ्रीडमसाठी लढले त्यांना म्हणतात फ्रीडम फायटर, आणि जे लोक लिबर्टीसाठी लढतात त्यांना म्हणतात लिबर्टी फायटर. तुम्ही 15 ऑगस्ट 1947साठी म्हणजे ह्या राजनैतिक स्वातंत्र्यासाठी जे लोक लढले तर त्यांना ते फ्रीडम फायटर आपण म्हणताना बघतो. पण आंबेडकर चळवळ ही फक्त फ्रीडम फायटिंगची चळवळ नाही, तर ती चळवळ ही लिबर्टी फायटिंगची चळवळ आहे. वी आर लिबर्टी फायटर. आपल्याला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे. म्हणून जरी 15 ऑगस्टला भारत देश आझाद झाला असेल, हा राजनैतिक आझादी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान लागू होणार होतं, पास होणार होतं 26 नोव्हेंबर 1949ला, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबरला जे भाषण केलं, आपण अशा परिस्थितीमध्ये, अशा कालखंडामध्ये एंट्री करत आहोत. राजनैतिक आपण इक्वॅलिटी आणली, 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 मॅन 1 वोट, परंतु सोशली इक्वॅलिटी नाही आहे, इकॉनॉमिकल इक्वॅलिटी नाही आहे. आणि जोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत आर्थिक समता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत राजनैतिक समतेला काही व्हॅल्यू नाही. आणि जर ही जी सामाजिक दरी आहे भेदभावाची, ही जी आर्थिक दरी आहे इकॉनॉमिक्सची, ही जर अशीच वाढत जर गेली तर हे जे आपण मोठ्या प्रयत्नानं जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, हे स्वातंत्र्य धुळीस मिळेल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हा इशारा देतात 25 नोव्हेंबर 1949ला. आपण काय मिळवले आहे स्वातंत्र्यामध्ये? काय मिळवलंय? तर संवैधानिक हक्काधिकार आपण मिळवले. भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती आणि 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य सुरू झालं, ज्याला म्हणतात रिपब्लिकन सिस्टम. प्रजासत्ताक राज्य सुरू झालं. संविधानानं लोकांना अधिकार दिले. काही या 47 पासून जर आता जर बघितलं, आता 80 वर्ष होते 1927ला, म्हणजे 78 वर्ष झालेले आहे. 78 वर्ष आपण स्वातंत्र्यामध्ये काय काय मिळवलं, तर काही आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये बदल दिसतात. जसं लहानपणी आम्ही बघायचो की आमची आई सरपणाला जायची, शेतातून सरपण आणून तिला ते स्वयंपाक करायला लागायचा. सरपण बी स्वतःच आणणे, स्वयंपाक बी स्वतःच बनवणे. आता गॅस आलेला आहे, घरोघरी गॅस आला आहे, त्यामुळे महिलांचं जे कष्ट आहे ते कमी झालेलं आहे.
आणि जगभरातल्याच महिलांचं कष्ट कमी झालेलं आहे, भारतातलंच नव्हे. जे आधुनिक युग आलं, ज्याला LPG म्हणू आपण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्यामुळं काय झालं तर महिलांचं जीवन सुसह्य झालेलं आहे. काम तेच आहे. अगोदर त्यांना चुलीवर स्वयंपाक बनवावा लागायचा, आता त्यांना गॅसवर स्वयंपाक बनवावा लागला. म्हणजे बदल हा एवढा झालेला आहे की जे काम त्यांना अवघड होतं त्याला ते सुसह्य झालेलं आहे. अगोदर त्यांना कपडे धुवावं लागायचे, आता वॉशिंग मशीन आली आहे. कपडे धुण्याचं काम काय बदललेलं नाही आहे, आता फक्त वॉशिंग मशीन आली आहे. हा एक फरक. दुसरा फरक असा आहे की म्हणजे जे कष्ट होते, महिलांचे कष्ट कमी झालेले आहेत. अगोदर जे घरं असायचे हे सावरावं लागायचं, शेण आणावं लागायचं. आता फरशा आलेल्या आहेत, आता विटा मातीचे घरं आलेले आहेत, कॉन्क्रीटचे घरं आलेले आहेत. त्यामुळे झाडू मारला तरी जमतो. झाडू मारण्याची प्रक्रिया चालूच आहे, ती बदललेली नाही आहे महिलांच्या जीवनामध्ये, परंतु स्वरूप बदललेलं आहे, म्हणजे आधुनिक स्वरूप आलेलं आहे. म्हणजे पारंपरिक आपण भारतामध्ये पितृसत्ता आहे, म्हणजे जातीव्यवस्था जशी आहे सामाजिक बाबतीमध्ये, आणि दुसरी जर गोष्ट आली तर ती पितृसत्ता आहे, पुरुषसत्ता आहे. आणि पुरुषसत्तेमध्ये स्त्रियांना काही कामं ठरलेली आहेत. हे कामामध्ये काही बदल झालेला नाही आहे, काही अंशी झालेला असेल, परंतु मेजॉरिटी ते काम फक्त त्यांच्या जीवनामध्ये सुसह्यपणा आलेला आहे, एवढा त्याच्यामध्ये फरक आहे. चांगले घरं आलेली आहेत. आमच्या दृष्टीनं जर म्हणतो, ज्यावेळेस आमच्या दृष्टीने म्हणतो तर बॅकवर्ड क्लास जो आहे, जो मागासलेला वर्ग आहे, OBC वर्ग असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, यांच्या दृष्टीनं काय मिळाले स्वातंत्र्यामध्ये हे पाहणंही अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी 1951ला भाषण करताना बोलले की आम्ही आज पण पारतंत्र्यातच आहोत, स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे, आजही आम्ही गुलामच आहोत. हे बाबासाहेबांचं 1951ला भाषण आहे, ज्यावेळेस संविधान लागू झाले आणि स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बाबासाहेब ज्या स्वातंत्र्याची गोष्ट करतात ती लिबर्टी आहे. लिबर्टी म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती. बाबासाहेबांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्ती हवी आहे, आर्थिक गुलामगिरीतून मुक्ती हवी आहे, सांस्कृतिक गुलामीतून मुक्ती हवी आहे, शैक्षणिक गुलामीतून मुक्ती हवी आहे. याला म्हणतात लिबर्टी. आपण फक्त राजनैतिक स्वातंत्र्य आणलं, परंतु लिबर्टी आणली नाही. लिबर्टी संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये लिबर्टी शब्द आहे, नॉट अ फ्रीडम. इक्वॅलिटी शब्द आहे प्रिएम्बलमध्ये, म्हणजे संविधानाचा उद्देश आहे लिबर्टी आणणे. लिबर्टी आणणे जर संविधानाचा उद्देश आहे, काय लिबर्टी आली का? इंग्रज गेल्याच्या अगोदर जाती व्यवस्था होती, इंग्रज गेल्यानंतर बी जाती व्यवस्था जशाला तशीच आहे, आणि जात भयानक स्वरूपात काम करते. त्यामुळे ही जाती व्यवस्था, आपण भारतीय आहोत आणि आपण भारतीय टोटल सर्व भारतीय एकत्र काय येत नाही? आपल्यामध्ये जो बंधुभाव आहे, बंधुभाव हा तोकडा शब्द आहे, खरा शब्द बाबासाहेबांनी फॅटर्निटी वापरलेला आहे, जो संविधानात प्रिएम्बलमध्ये आलेला आहे. फॅटर्निटीला आपण मराठीत बंधुभाव म्हणतो, पण बंधुभावला इंग्रजीत ब्रदरहूड म्हणतात. प्रिएम्बलमध्ये फॅटर्निटी शब्द आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला पायलीमध्ये शब्द आहे मित्रता, म्हणजे स्त्री आणि पुरुषामधला समभाव म्हणता येईल, त्याला सहभाव म्हणता येईल. संविधानाला अपेक्षित आहे फॅटर्निटी, ब्रदरहूड नव्हे, बंधुभाव नव्हे, फक्त पुरुषामधला भाव म्हणजे बंधुभाव. संविधानाला अपेक्षित आहे फॅटर्निटी. काय आपण फॅटर्निटी निर्माण करू शकलो? स्त्री आणि पुरुषामधला जो भेद आहे तो मिटवू शकलो. जाती व्यवस्था आपण मोडीत काढली का या 78 वर्षामध्ये? आपण फांद्या ह्या ज्या बघा, एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला आपला वाटत नाही, याचं कारण काय? याचं कारण आहे जाती. एखाद्याला तुम्ही नाव विचारल्यानंतर गाडीमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये भेटल्यावर त्याची जोपर्यंत जात कळत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळत नाही. ही जाती व्यवस्था अशी आहे की ही आपल्या एक भारतीय इंडियन म्हणून एकत्र येण्यासाठी सर्वात घातक बाब आहे. आपण 78 वर्षामध्ये ही मिटवू शकलोत का? ही जाती व्यवस्था नष्ट करायला काही काम करू शकलोत का? ती अधिक तीव्रतेनं मजबूत व्हायला लागली, जातीवर पिक्चर यायला लागले, जात मजबूत करण्याचं काम चालू आहे, जातीवर आरक्षण आहे, मोठमोठ्या कास्ट उतरल्यात या सगळ्या याच्यामध्ये. जोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही तोपर्यंत भारतामध्ये लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. लोकशाहीला अडसर सर्वात भयानक बाब काय असेल तर ती आहे जाती व्यवस्था. आपण इंडियन म्हणून एकत्र येऊ शकत नाही. कुणी मांग असतं, कुणी चांबार असतं, कुणी भिल्ल असतो, कुणी कैकडे असतो, कुणी माळी असतो, कुणी मराठा असतो. आपण इंडियन म्हणून एकत्र येत नाही. आणि ही भयानक बाब आहे. तरीसुद्धा मागच्या 78 वर्षामध्ये काय प्रयत्न झालेत या संदर्भामध्ये? तर काही प्रयत्न झालेले नाही. जशाला तशी परिस्थिती. आजही राजस्थानमध्ये एखाद्या दलित युवकानं घोड्यावरून स्वतःच्या लग्नाची वरात काढली म्हणून त्या दलित युवकाला मारलं जातं. आजही
काय मिळवले आपण 78 वर्षामध्ये? ही भयानक परिस्थिती आहे. जी गोष्ट देशद्रोही गोष्ट आहे, देशाला एक होण्यापासून रोखते, ती गोष्ट नष्ट करण्यासाठी आपण कामच केलेलं नाही. आणि जे लोक म्हणतात आम्ही जाती मानत नाही, जातीव्यवस्था मानत नाही, ते काय करत असतात? त्यांच्या लग्न, त्यांच्या घरातली मुलगी देताना जातीतच देतात, मुलाला मुलगी करताना जातीतच करतात, पण बाहेर म्हणतात आम्ही जाती मानत नाही. तोंडानं म्हणतात. माणूस जे बोलतो हे त्याचे विचार नसतात, माणूस जो कृती करतो हे त्याचे विचार असतात. कृती काय आहे? आपल्या भारतीय माणसांची कृती काय आहे? कृतीमध्ये तो जातीव्यवस्था पाळतो. आणि जातीव्यवस्था ही लोकशाहीला सर्वात घातक बाब आहे. ही भारतीय म्हणून आपल्याला एकत्र येऊ देत नाही. यावरती काम करणं आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात जाती ही मनोवृत्ती आहे आणि हा रोग लागलेला आहे आपल्या देशातील लोकांना. हा मनोरुग्ण देश आहे, मनोरुग्णांचा देश झालेला आहे. आणि हे नष्ट करण्यासाठी ज्या प्रकारे आपण काम करायला पाहिजे त्या प्रकारे मागच्या 78 वर्षामध्ये झालेलं नाही आहे. बल्कि जाती मजबूत होताना आपल्याला दिसायला लागल्या. त्याचे हे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसायला लागले, त्याचे आयाम बदलले, पण जाती मात्र मजबूत होताना दिसायला. 26 जानेवारीला संविधान लागू झालं स्वातंत्र्यामध्ये आणि आपल्याला काय अधिकार मिळाले. फॉर एक्झाम्पल भारतीय संविधानाचा आर्टिकल 17 ॲब्युलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, म्हणजे कायद्यानं अस्पृश्यता नष्ट झाली. आर्टिकल 17 26 जानेवारीला कायद्यानं 26 जानेवारी 1950ला कायद्यानं अस्पृश्यता नष्ट झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला जर कुणी अस्पृश्यता पाळली तर त्याच्या विरोधामध्ये काय प्रयोजन आहे? तर काहीच नाही. म्हणजे संविधानामध्ये ज्या गोष्टी दिल्या त्या शोपीस नाहीत. 1955ला सिव्हिल ॲक्ट आणला आणि खराखुरा आर्टिकल 17ची अंमलबजावणी करण्यासाठी 1989 उजडलं SC ST ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट बनला. म्हणजे संविधान म्हणतं की अस्पृश्यता नष्ट झाली, परंतु एखाद्या व्यक्तीसोबत जर जाती व्यवहार झाला, एखाद्या व्यक्तीसोबत जर जातीवरून अन्याय झाला SC STच्या, तर त्याला न्याय मिळण्यासाठी काही प्रयोजनच नव्हतं. म्हणजे आर्टिकल 17ची अंमलबजावणी व्हायला 39 वर्ष लागलेली आहे. बघा, संविधानामध्ये आर्टिकल 17 आहे, पण त्याची अंमलबजावणी व्हायला 39 वर्ष लागलेत. कारण आर्टिकल 17वरती कायदा बनला, ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट. बरं, 89ला हा कायदा लागू झाला. त्याची काय परिस्थिती आहे? 2022मध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं जो डाटा पब्लिश केलेला आहे त्या डाटानुसार भारतामध्ये जेवढ्या ॲट्रॉसिटी ST वर नोंद झालेल्या आहेत त्याचा रिझल्ट किती आलेला आहे, त्याचा रेशो काय आहे? तर 96% आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. म्हणजे 4% आरोपींना सजा झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की हा जो SC ST ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे हा मजबूत कायदा नाही. हा मजबूत कायदा नसल्यामुळं 96% आरोपी हे निर्दोष सुटायला लागले. फक्त 4% आरोपी त्याच्यामध्ये अटक व्हायला लागले. म्हणजे आर्टिकल 17ची अंमलबजावणी 2025मध्ये किती टक्के आहे? 4%. 96% आरोपी निर्दोष सुटायला लागले. फक्त 4% आपण अंमलबजावणी करू शकलो आर्टिकल 17ची या 78 वर्षामध्ये. काय मिळाले आम्हाला या स्वातंत्र्य? संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आमच्यासाठी या स्वातंत्र्य. परंतु आरक्षणाची तरतूद आता जे अबकडच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं मागच्या वर्षी 1 ऑगस्टला, त्याच्यामध्ये पंडित नेहरूंचं एक पत्र, भारताचे जे पहिले प्रधानमंत्री आहेत त्यांचं पत्र छापलं. ते मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र होतं, ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आले. त्यामध्ये पंडित नेहरू म्हणतात की आरक्षणामुळं आपल्याला जो फर्स्ट क्लास इंडिया तयार व्हायचा आहे तो तयार होत नाही, तो सेकंड क्लास इंडिया तयार होतो किंवा थर्ड क्लास इंडिया तयार होतो. आरक्षणामुळे काय होतं? SC STला आरक्षण लागू केल्यानंतर थर्ड क्लास इंडिया तयार होतो. म्हणजे SC STचे जर अधिकारी बनले, SC STचे लोक नोकरीला लागले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, तर थर्ड क्लास इंडिया तयार होतो. असं पंडित नेहरूंचं पत्र आहे. देशाच्या प्रधानमंत्र्याची काय भावना आहे आमच्याबद्दल? पहिला प्रधानमंत्री आहे देशाचा, त्याला वाटत नाही की आम्हाला जे संविधानामध्ये हक्क मिळाले ते लागू व्हावं म्हणून. आणि स्पेशली सर्व्हिसेस, त्याचा उल्लेख आहे पत्रामध्ये, सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे सर्व्हिसेसमध्ये आम्हाला आरक्षण नसलं पाहिजे. ही भूमिका पंडित नेहरूंनी पत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी लिहिली. काय डोंबल्याचं संविधानाचा अंमल होणार आहे? जरी कितीही चांगलं संविधान असलं पण अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसतील तर त्या संविधानाचा काहीही उपयोग होत नाही. बाबासाहेब म्हणतात देशाच्या प्रधानमंत्र्यांनंच गुप्त पत्र लिहिलं, एवढं मोठं षड्यंत्र केलं. नंतर आज काय परिस्थिती आहे? संविधानामध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळालं,
शिक्षणामध्ये रिझर्वेशन मिळालं, नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळालं, संविधानामध्ये प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालं. आज प्रमोशनमधलं बंद करून टाकलं त्यांनी. सगळ्या सरकारी कंपन्या 90 नंतर खाजगी करण्याचं धोरण सुरू आहे. प्रचंड प्रमाणामध्ये खाजगीकरण आहे व्हायला लागले. समजा फॉर एक्झाम्पल PWD जे डिपार्टमेंट आहे, PWD मध्ये काय आहे, सगळे कामं बाहेरून करून घेतले जातात कॉन्ट्रॅक्टरून. एक 30 वर्षापूर्वी रोडचे झाडं सुद्धा सांभाळण्याचं काम सरकार करायचं, PWDचे लोक करायचे. आता सर्व काम रोड बनविण्यापासून सर्व काम कॉन्ट्रॅक्टर करतात. बाह्य सोर्सेस करून हे कामं करून घ्यायला. रेल्वेचं खाजगीकरण करायला सुरुवात झाली, एअरलाईनचं खाजगीकरण, वेगवेगळ्या क्षेत्राचं खाजगीकरण. बघा आरक्षण काय आहे, आरक्षण आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. जसं जसं 1% खाजगीकरण झालं आरक्षण 99वर येतं, 50% खाजगीकरण झालं आरक्षण 50वर येतं, 75% खाजगीकरण झालं आरक्षण 25%वर येतं, 99% आरक्षण झालं आरक्षण 1%वर येतं, 100% खाजगीकरण झालं आरक्षण 0 होतं. म्हणजे खाजगीकरण हा आरक्षण संपवण्याचा एक मार्ग आहे. आणि 90 नंतर हे सुरू झालं आहे देशामध्ये, मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की जगाची दिशा तशी आहे. आज अमेरिका बेजार आहे त्याच धोरणामुळे. ज्यानं LPGचं धोरण जगावात लादलं ते अमेरिका आज आपल्यावर टॅरिफ लावायला लागली. म्हणजे अमेरिकेनंच LPGचं जे धोरण आहे, ग्लोबलायझेशनचं धोरण असेल, लिबरलायझेशन असेल, आज अमेरिका त्याच्या विरोधात वागायला लागली. मुळात आमचं हे आरक्षण खतम करण्यासाठी ज्या प्रकारे प्रायव्हेटायझेशनचा उपयोग केला, आज आरक्षण समाप्तीच्या दिशेनं सुरू आहे. नाही म्हणता आरक्षण संपलेलंच आहे. आणि आरक्षण संपल्यानंतर आमच्यात भांडणं चालू आहे. शेड्यूल कास्टमध्ये ब क ड म्हणून भांडण चालू आहे. आम्हाला अ द्या, ब द्या, कुणी म्हणते आम्हाला OBCत टाका, कुणी म्हणते आम्हाला STत टाका, कुणी म्हणते टेम्पोत टाका, ट्रकमध्ये टाका, कुणाला कुठं टाकायचं. आरक्षण शून्य झालेलं आहे आणि शून्यामध्ये हे सगळे माग आहे. शून्याचं अबकडं करा, SCचं अबकडं करा म्हणजे काय, शून्याचं अबकडं करा. आरक्षणाच्या समर्थकांनी एकत्र येऊन व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे. मुद्दा हा होत आहे की सगळे आरक्षणाचे लाभार्थी एकमेकासोबत भांडत आहेत. मराठा आणि OBC एकमेकासोबत भांडत आहेत. आरक्षण शून्य आहे. मराठा म्हणतो आम्हाला त्या शून्यातून पाहिजे, OBCच्या शून्यातून पाहिजे. OBC म्हणतो नाही, मराठ्यांना आम्ही आमच्या शून्यात येऊ देणार नाही. धनगर म्हणतो आम्हाला जे NT मध्ये मिळाले त्या शून्यात नाही राहायचं, आम्हाला STच्या शून्यात जायचं आहे. ST वाले लोक म्हणतात नाही आमच्या शून्यामध्ये आम्ही धनगरांना येऊ देणार नाही. आरक्षण शून्य झाल्यानंतर हे जे भांडणं सुरू आहे, 78 वर्षात काय मिळवले आपण, तर आपण आपल्यामध्ये भांडायला. ही वास्तविक परिस्थिती आहे, आरक्षण संपल्यानंतरची परिस्थिती आहे. आर्टिकल 340 OBCच्या आरक्षणासाठी होतं. संविधान लागू झालं 26 जानेवारीला. OBC कोण आहे त्यासाठी कमिटी बसवा, परंतु ती बसवली गेली नाही. म्हणून बाबासाहेबांना जो राजीनामा दिला लॉ मिनिस्टरचा, त्याच्यामध्ये 4 कारण आहेत. त्याच्यातलं हे एक कारण आहे. जसं हिंदू कोड बिल लागू करत नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. OBC कोण आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी कमिशन बसवलं जात नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. आणि विदेश नीती स्पेशली काश्मीर संदर्भातली ही चुकीची आहे म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. बाबासाहेबांनी हे जे राजीनाम्याचे कारणच दिले आणि बाबासाहेबांच्या दबावामुळं मग काकासाहेब कालेलकर कमिशन बसवावं लागलं सरकारला. OBC कोण आहे हे ठरवावं लागलं. कालेलकर आयोगाने 1955ला त्याचा रिपोर्ट दिला, परंतु तो रिपोर्ट नेहरूंनी लागू केला नाही. OBC कोण, त्याच्यानंतर इमर्जन्सी लागली, इंदिरा गांधींच्या काळामध्ये इमर्जन्सी लागली. इंदिरा गांधीच्या विरोधात सगळे एकत्र आले आणि त्यांनी जनता पार्टी बनवली. त्या जनता पार्टीने जाहीरनाम्यात दिले की आम्ही कालेलकर आयोग लागू करू, अर्थात OBCना आरक्षण देऊ. त्यांचंही सरकार आलं, मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले, त्यांनाही लागू नाही केलं. आर्टिकल 340ची काय कथा हे सांगतो. आम्हाला काय मिळाले, सरकार बनवल्यानंतर त्यांनी लागू न करता दुसरा मंडल आयोग बसवला. मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, तोपर्यंत यांचं सरकार गेलं. मंडल आयोग लागू नाही केला. मंडल लागू करायला VP सिंगाचं सरकार आलं, त्यावेळेस तो लागू झाला. त्याच्याविरोधात काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टानं जजमेंट दिलं 16 नोव्हेंबर 1992ला OBCना आरक्षण विथ क्रिमिलियर. म्हणजे आर्टिकल 340ची अंमलबजावणी व्हायला 1992 उजळले, म्हणजे 42 वर्ष लागले. आम्हाला संविधानात जे मिळाले त्याची अंमलबजावणी व्हायला, जसं आर्टिकल 17ची अंमलबजावणी व्हायला 89 उजळलं, आर्टिकल 340ची अंमलबजावणी व्हायला 92 उजळलं, म्हणजे 42 वर्ष लागली. आणि तेही कसं लावले, विथ क्रिमिलियर, म्हणजे ज्यांचं इन्कम आहे त्यांना आरक्षण नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल UPSC जर करायची असेल तर दिल्लीमध्ये क्लासेस लावा लागतात. वाजीरामचा क्लासेस, चांगले क्लासेस आहे. तुम्ही इथं घरी बसून सगळेच लोक होऊ शकत नाही. आणि दिल्लीमध्ये राहायचं म्हणलं तर तुम्हाला वार्षिक 3-4 लाख रुपये खर्च आहे. क्रिमिलियरची अट आहे.
ज्याच्याकडे पैसे आहेत तो दिल्लीमध्ये ओबीसीचा व्यक्ती ठेवू शकतो. एखादा प्राध्यापक आहे तो त्याच्या मुलाला दिल्लीमध्ये ठेवेल. पण तू प्राध्यापक आहे, तुला 1 लाख पगार आहे, अर्थात वर्षाला 12 लाख पगार आहे, म्हणून तुला आरक्षण मिळत नाही, तुझ्या लेकराला आरक्षण मिळत नाही. म्हणजे तुम्ही लायक असाल तर तुम्हाला आरक्षण नाही. आणि जो खेड्यातला ओबीसी आहे, जो दिल्लीला पाठवू शकत नाही, त्याला म्हणतात तुम्हाला आरक्षण आहे. क्रिमिलियर काय भानगड आहे सांगतो. दूध तापवल्यानंतर जी साई येते, साई म्हणजे क्रीम लेअर, दूध खाली असते. ते समाजाची जी क्रीम आहे, मलिदा जो आहे, जो अर्थसंपन्न जो क्लास आहे त्यांना नाही द्यायची, ज्याच्याकडे पैसे नाही त्यांना द्यायचं. मुळात ही अट क्रिमिलियर लागून जे केलं, हे आजही ओबीसीना ही गोष्ट समजलेली नाही. कित्येक जातींना ओबीसीमध्ये न टाकल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे. मराठा आता 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी. म्हणजे ओबीसीचा जे आर्टिकल 340 आजही सुरूच आहे. कित्येक जाती ह्या आजही ओबीसीच्या लिस्टमधून बाहेरच आहेत. म्हणजे आर्टिकल 340ची अंमलबजावणी आजही प्रॉपर झालेली नाही आहे. मागण्या जर होत आहेत, आम्ही शैक्षणिक मागासलेले आहेत, सामाजिक मागासलेले आहेत, असं जर आजही लोक म्हणत आहेत, आजही वेगळ्या जाती म्हणत आहेत, याचा अर्थ आहे की आर्टिकल 340ची अंमलबजावणी 2025मध्ये सुद्धा प्रॉपर पद्धतीनं झालेली नाही. आणि जी झाली, LPG लागू केलं प्रायव्हेटायझेशन आणि मग आरक्षण लागू केलं, याचा अर्थ काय नाही मिळालं. एका हातानं दिलं आणि एका हातानं काढून घेतलं. ही परिस्थिती आहे ओबीसीची. ओबीसीना कोण सांग काय परिस्थिती. आरक्षण संपल्यानंतर ही सगळा आरक्षणाचा लढा सुरू आहे. ही आमच्या 75 वर्षामधली ही परिस्थिती आहे. संविधानानं आर्टिकल 21नं आम्हाला सांगितलं आपल्याला जगण्याचा अधिकार. जगण्याचा अधिकार मूलभूत अधिकार. सुप्रीम कोर्टाने त्याचं इंटरप्रिटेशन केलं. कसं जगायचं, तर कुत्र्या मांजरासारखं जगायचं का, तर नाही आहे. तर मनुष्य म्हणून आपल्याला जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे, क्वालिटी आपल्याला. त्यामुळं प्रदूषण, चांगली स्वच्छ हवा मिळाली पाहिजे आपल्याला, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आपल्याला, शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं, आपल्याला हेल्थ फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत, आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे, चांगले घरं असले पाहिजे, चांगले रस्ते असले पाहिजे. हे जगण्यासाठी मूलभूत गोष्टी लागतात ना. म्हणजे जगायचे पण कसं कुत्र्या माणसासारखं नाही आहे. डिग्निटीनं राहायचं आपल्याला. सुप्रीम कोर्ट म्हणतात डिग्निटी इंटरप्रिटेशन केलं, डिग्निटीनं. किती लोक भारतीय डिग्निटीनं जगू शकतात. भारतामध्ये 11 करोड लोक कुठं भटकेमुक्तामध्ये आहेत. पालावरून त्या पालावर राहतात, घुमंतू आहेत, फिरत राहतात. आजही त्यांना स्थैर्य मिळालेलं नाही. काय आर्टिकल 21 लागू आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, पण तो जगण्याचा कसं जगायचं. आपण स्वाभिमानानं जगलं पाहिजे. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की तुम्हाला राशन दुकानावर 1 रुपया किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ मिळतं. तुम्हाला घरकुल योजनेमुळून घर मिळतं. नंतर पण संडास मिळतो. म्हणजे तुम्ही ते 1 रुपयाचा गहू खा, त्या घरात राहा घरकुलामधल्या आणि संडासला जा. म्हणजे तुम्ही जगलं पाहिजे, फक्त जिवंत राहिलं पाहिजे. एवढी परिस्थिती सरकारनं आणली. तुम्ही क्वालिटी नाही त्याच्यामध्ये, फक्त क्वांटिटी आहे. आणि हे करून काय करायचं, तर तुम्ही रांगेत उभं राहून मतदान करायचं. रांगेत उभं राहून का मतदान करायचं, लोकशाहीने तुम्हाला तो अधिकार दिला. एवढं फक्त तुम्ही रांगेत उभं राहून मतदान करावं म्हणून तुम्हाला 5 वर्ष जगवलं जातं. गहू देऊन, तांदूळ देऊन. त्याच्यामध्ये स्वाभिमान नावाची कोणतीही बाब नाही. लोकांवरती समजा भिकारी आहे, भीक मागण्याची व्यवस्था, त्याला भिकाऱ्याला जर तुम्ही भीक देत राहाल तर त्याचं भिकार पण कसं जाणार आहे. लोकांना भीक मागायची वेळच येऊ नये, ही ह्या बदल मूलभूत बदल आहे. परंतु परिस्थिती भयानक आहे या देशाला. आर्टिकल 21चं व्हायलेशन चालू. आपण जगायलो, पण कसं जगायला, क्वालिटीने जगतोय का. प्रत्येकानं हा प्रश्न विचारला पाहिजे. मला संविधानाला अपेक्षित असणारं आपण जीवन जगतोय का. आपल्याला स्वच्छ हवा मिळते का, आपल्याला स्वच्छ पाणी मिळतंय का, आपल्याला चांगलं घर आहे का, चांगले रस्ते आहेत का, हॉस्पिटल फॅसिलिटी आहे का, शाळा आहेत का. एज्युकेशन हा मूलभूत अधिकार आहे. प्रायमरी एज्युकेशन हा आपला मूलभूत अधिकार झालेला आहे. प्रत्येकाला शाळेत शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे. 2 लाख गावामध्ये शाळाच नाहीत भारतामध्ये. म्हणजे 78 वर्षामध्ये आपण भारतामध्ये जे 7 लाख गावं आहेत, त्या 7 लाख गावापैकी 2 लाख गावात शाळाच नाही आहेत. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली शाळेमध्ये, ते क्लस्टर सिस्टम लागू करायला आहेत. 30 गावासाठी एकच शाळा उभा करायला लागल्या. म्हणजे ऑलरेडी 2 लाख गावात शाळा नाहीत. ज्या ऑलरेडी सरकारच्या शाळा आहेत त्या सरकारच्या शाळा ते बंद करून क्लस्टर सिस्टम, म्हणजे 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये एकच शाळा उभा करणार आहे. कारण ती परवडली पाहिजे. हा धंदा आहे का.
परवडला पाहिजे. सरकार शिक्षणाला धंदा करायला का? अरे शिक्षण आमचं मूलभूत अधिकार आहे, परंतु 2 लाख गावात शाळा नाही आहेत. ही 78 वर्षात काय मिळवलं आहे? आणि जे मिळवलं आहे 2020 नंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे देशामध्ये. क्लस्टर सिस्टम लागू केल्यामुळं कित्येक खेड्यामध्ये आता शाळा नसतील. ज्या छोट्या मोठ्या शाळा आहेत जिथं 10 विद्यार्थी आहेत, 15 विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थी, शाळा बंद पडणार आणि नजदीकच्या गावाच्या शाळेसोबत जोडल्या जाणार. तुमचा जो फंडामेंटल राईट आहे कुठं आहे? हे सगळं व्हायलेशन चालू आहे, तुमच्या मूलभूत अधिकारांचं व्हायलेशन चालू आहे. तुम्ही शिकलं, सरकार शिक्षणाला धंदा बनायला त्यांना परवडत नाही त्यांना. हा व्यवसाय केला आहे त्यांनी. आणि सरकार जर प्रत्येक गोष्ट व्यवसायाच्या दृष्टीतून बघणार असेल, जिथं फायदा आहे तिथं सरकार पैसे टाकणार आणि जिथं फायदा नाही तिथं नाही टाकणार. सरकार ही काही व्यवसाय करणारी कंपनी नव्हे. 78 वर्षामध्ये काय मिळवलं हे मिसळ सरकारचं लक्ष कुठं आहे? यावेळेस लाडकी बहिणीसाठी सरळ 1,500 रुपये तुमच्या अकाउंटवर टाकण्यात आले. अहो ते तुमचं मत विकत घेण्याचा कार्यक्रम आहे ना, हा सरकार प्रायोजित कार्यक्रम चालू आहे. आणि त्यासाठी शेड्यूल कास्टचा जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो वळवण्यात आला. आणि याचे लोकांमध्ये विद्रोह नाही, लोकांमध्ये भावना नाही की आपला पैसा दुसऱ्या योजनेत टाकलाय म्हणून सरकारला. लोकांनी ते बोललं पाहिजे ही सुद्धा भावना नाही आहे लोकांमध्ये राहिली. महाराष्ट्र बंद व्हायला पाहिजे होतं. करोडो रुपये शेड्यूल कास्टचे लाडक्या बहिणीला टाकण्यात आले. लाडक्या बहिणीमध्ये 13-14 हजार पुरुषच आहेत. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे पुरुषांना जे कोणी नाव आहे त्याला पैसे देऊन टाकले, मतं द्या. म्हणजे डायरेक्ट सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन सरकार बनवले या लोकांनी. 78 वर्षात काय मिळवले? तुमचा जो उरला मताचा अधिकार होता तो मताचा अधिकारही संपवलेला आहे. EVM मशीननं आता देशामध्ये मोठं वातावरण चालू आहे. राहुल गांधीनं ते प्रेझेंटेशन दिलं. EVMच्या संदर्भात काय काय झमेले चालू आहे. तुम्हाला फक्त मत टाकायचा अधिकार आहे. ते मत कोणत्या पक्षाला पोहोचणार हे निवडणूक आयोग ठरवायला, BJP ठरवायला. तुम्ही फक्त बटन दाबायचा तुम्हाला अधिकार आहे. आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, VVPATच नाही. किती भयानक बाब आहे. मग वोटिंग मशीन कशाला लावायला लागलात तुम्ही? ट्रान्सपरन्सी कसे राहणार आहे? निवडणुका ह्या पारदर्शी असल्या पाहिजे. आणि पारदर्शीपणा आणण्यासाठी ह्याच BJPच्या लोकांनी 2009ला ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं तर BJPचे लोक सुप्रीम कोर्टात गेले की EVMमध्ये घोळ करून हे काँग्रेसचं सरकार सेकंड टर्मला जे निवडून आलं मनमोहन सिंगचं, ते EVMमध्ये घोळ करून निवडून आलं आहे म्हणून लालकृष्ण अडवाणी आणि सुब्रमण्यम स्वामीने केस दाखल केली. त्याचा रिझल्ट आला 8 ऑक्टोबर 2013ला. आणि सुप्रीम कोर्टाने म्हणलं की जर ट्रान्सपरन्सी ठेवायची असेल, पारदर्शी निवडणुका ठेवायच्या असतील तर तुम्हाला VVPAT लावावं लागेल. ती चिठ्ठी जी बटन दाबल्यानंतर, समजा तुम्ही ज्या कुत्र्याला मतदान करायचं कुत्र्याचं बटन दाबता, मग कुत्र्याची चिठ्ठी दिसते, किंवा गाढवाचं बटन दाबा, गाढवाच्या चिन्हाची चिठ्ठी, जो काय तुम्हाला ज्या डुकराला मतदान करता तुम्ही, मग ती बटन दाबल्यानंतर चिठ्ठी येते. स्थानिक स्वराज्य संस्थेला आता म्हणजे 2013ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं VVPAT लावा. 14च्या इलेक्शनमध्ये लावलंच नाही. प्रचंड म्हणून मोदीचं सरकार आलं. नंतर परत काही लोक आंबेडकर चळवळीतले गेले 16ला कोर्टामध्ये की अंमलबजावणी तुमचं वय नाही निर्णयाची. आणि मग इलेक्शन कमिशनने लिहून दिले की 17 नंतर जे काही इलेक्शन होतील त्याच्यामध्ये आम्ही VVPAT लावू. आता महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने ठरवले की महाराष्ट्रामध्ये आम्ही या चिठ्ठ्या VVPAT लावणार नाही. मग जर तुम्हाला हे लावायचंच नाही तर मग पारदर्शीचं काय? आम्ही ज्याला मतदान करतो त्याला मतदान पोहोचलं याची काय आमच्याकडे शाश्वती आहे? मग बॅलेट पेपर आणा. या देशामध्ये बॅलेट पेपरसाठी आता आंदोलन झाले पाहिजे. म्हणजे सर्व जर विरोधी पक्ष एकत्र येत आहेत तर त्यांनी भारत बंद करायला पाहिजे बॅलेट पेपरसाठी. बॅलेट पेपरनं बेसिकली आपला जो भारतीय लोकांचा, सगळ्याच लोकांचा जो EVMनं मताचा अधिकार हिसकावून घेतलेला आहे. हे लोक म्हणतात निवडणूक आयोगानं चोरी केली. मी म्हणतो ही चोरी नाही, हा दरोडा आहे. चोरी ही गुपचिप केली जाते. दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय तुमच्या मतावर, करोडो मतावरती दरोडा टाकलाय. दिवसा ढवळ्याची गोष्ट घडते ती दरोडा आहे. निवडणूक आयोगानं दरोडा टाकलाय, मतावर दरोडा टाकलाय. आणि हा दरोडा कसा टाकला? हिंस्र पद्धतीने टाकला. हा जर अशा प्रकारे भारताचं सरकार निवडलं जाणार असेल, दरोडा टाकून, मताच्या चोरी करून, लूट करून, कुठं आहे लोकशाही? ही लोकशाही नाही, हा लोकशाहीवर केलेला बलात्कार आहे. निवडणूक आयोगानं आणि भाजपनं मिळून भारतीय लोकशाहीवर बलात्कार केला. बलात्कार शब्द हा जबरदस्ती जी आहे लोकशाहीवरती सुरू आहे. आणि आपण याची तमा नाही लोकांना काय घडायला या देशात.
78 वर्षात काय मिळवले? आम्ही लोकशाही आणली, त्या लोकशाहीवर दिवसाढवळ्या बलात्कार व्हायला. ही भयानक परिस्थिती आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु लोकांना बेरोजगार केल्यामुळं, ज्यांचे पोटाचे प्रश्न मिटलेले नसतात, त्यांना ही लोकशाही, प्रजासत्ताक, मूलभूत अधिकार हे समजण्याची बाब नाही आहे. ज्यांचे पोटाचे प्रश्न मिटले त्यांना हे लवकर कळतं. लोकांना जर बेरोजगार, प्रचंड बेरोजगारांच्या फौज आहे. लोकांना 2 वेळच्या जेवणाला जर तुम्ही मोताल केलं, काय कळणार आहे लोकांना? काय लोकशाही आणि काय स्वातंत्र्य आणि काय कळत नाही. ही भयानक परिस्थिती 78 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. आम्हाला जे संविधानामध्ये आरक्षण, आम्हाला जे संविधानात हक्क मिळाले होते, बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा ग्रंथ जो उपलब्ध आहे, बेसिकली ते मेमोरंडम आहे संविधान सभेला लिहिलेलं. हे आम्हाला हे हक्क अधिकार पाहिजे. त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, संविधानिक प्रावधान, संविधानिक संरक्षक प्रावधान. बाबासाहेबांनी मागितले 63, मिळाले 7, फक्त 7 मिळाले. 7 जे नानकचंद्र रत्तूनं लिहिलं आहे. बाबासाहेब रडायचे आणि बाबासाहेब नानकचंद्र रत्तूनं जे विचारलं का रडता बाबासाहेब, तर बाबासाहेबांनी सांगितलं की हा रथ इथपर्यंत मी आणलेला आहे, तुमच्या त्यानं पुढं घेऊन जाणं शक्य नसेल तर मागं जाऊ देऊ नका. याचा एक्झॅक्ट अर्थ आहे, मी तुमच्यासाठी 7 अधिकार मिळवले, 8वा अधिकार 9वा अधिकार मिळवणे शक्य झालं तर मिळवा, परंतु कोणत्याही परिस्थितीत 7 अधिकाराचं रक्षण करा, हा रथ मागं जाऊ देऊ नका. आंबेडकर चळवळ काय आहे? 7 अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या 63साठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ. आपले 7 अधिकार आपण वाचू शकलो का? नाही वाचू शकलो. लंडनमध्ये त्या दिवशी आपले सरन्यायाधीश गवई लंडनमध्ये त्यांनी भाषण केलं एका लॉ इन्स्टिट्यूटमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की संविधान हा एक करार आहे, सामाजिक करार आहे, मान्य आहे आम्हाला. हा तुमच्या जे उच्चवर्णीय आहे त्यांच्या बापजाद्यामध्ये, आमच्या बापजाद्यामध्ये झालेला हा सामाजिक तह आहे, पॅक्ट आहे. बाबासाहेब म्हणले एवढे अधिकार मागितले, तेवढे मिळाले नाहीत. जे मिळाले त्याचे समाधान काय? बाबासाहेब म्हणतात नेसल तर 9वारी नाही तर उडीच राहिली, हे आमचं धोरण नाही. जे मिळाले ते घ्या आणि त्याच्या पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा. मग बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जे पहिलं भाषण आहे, 1946ला संविधान सभा बनली, 9 डिसेंबरला संविधान सभेचं कामकाज सुरू झालं आणि 17 डिसेंबरला बाबासाहेबांनी भाषण केलं. 17 डिसेंबर 1946 संविधान सभेतलं पहिलं भाषण. आपण इथं बसलेले वेगवेगळ्या युद्धजन्य छावणीचे लोक आहोत. बाबासाहेब काय म्हणतात? युद्धजन्य छावणी, आणि अशाच एका छावणीचा मी एक नेता आहे. युद्धजन्य छावणी म्हणजे एकमेकांसोबत युद्ध करणाऱ्या छावण्या पडलेल्या आहेत, त्या छावणीचा एक मी नेता आहे. बघा, हे वेगवेगळे आपण उच्चवर्णीयांसोबत लढत होतो आणि लढून मग आपल्याला काय आधी आपण संविधाना म्हणजे बनलं. पारतंत्र्याच्या आम्हाला ज्यांच्या बाता सहन होत नाहीत, स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या लाता खावा लागतील बाबासाहेबांना. आज परिस्थिती ती आहे, लाता खायची. हा जो पॅक्ट झाला, हे जे संविधान म्हणजे काय आहे? संविधान म्हणजे हे सोशल पॅक्ट आहे. हे 7 अधिकार गेले म्हणून बाबासाहेबांनी या संविधानाला मान्यता दिली. समजा बाबासाहेबांना हे 7 अधिकार मिळाले नसते, काय बाबासाहेबांनी या संविधानाला मान्यता दिली असते? नसती दिली. हे जाहीर केलं तर बाबासाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन, तर माझ्या लोकांच्या सहमतीशिवाय या देशाचं जर संविधान बनलं तर ते आम्ही मानणार नाही. बाबासाहेबांची सहमती लागत होती म्हणून बाबासाहेबाला संविधान सभेचं मसुदा कमिटीचं चेअरमन करण्यात आलेलं आहे. कारण इंग्रजांनी 1917ला जी पॉलिसी ठरवली होती, आम्ही देश सोडून जाऊ, तेव्हाच जाऊ जर देशातील जे प्रमुख घटक आहेत तुम्ही एकत्र येऊन जर देशाचं संविधान बनवलं तर आम्ही हा देश सोडून जाऊ, आणि त्याच संविधानाला तुम्हा सर्वांची मान्यता असली पाहिजे. देशातले प्रमुख घटक, नॅशनल एलिमेंट म्हणजे सीख, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, पारशी, अँग्लो इंडियन. मग बाबासाहेबांची चळवळ सुरू झाली. आम्ही हिंदू नाही, आम्ही हिंदू सदस्य आहोत, म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह, म्हणून महाडचा सत्याग्रह. आम्ही हिंदू नाही ते दाखवण्यासाठी. आणि ब्रिटिशांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सला मान्य केलं की हिंदू नाही, आणि मग आपल्याला मिळाले सेपरेट इलेक्टोरेट्स, अर्थात सेपरेट अधिकार. आपण बी एक राष्ट्रीय घटक आहोत हे मान्य झाले. याचा अर्थ काय? भावी संविधानामध्ये जोपर्यंत शेड्यूल ट्राईबचं म्हणणं ऐकलं जाणार नाही, जोपर्यंत त्यांची मान्यता मिळणार नाही, या देशाचं संविधान बनू शकत नाही. प्रमुख राष्ट्रीय घटक, आणि म्हणून बाबासाहेबांच्या लोकांची सहमती संविधानाला गरजेची होती, म्हणून बाबासाहेबाला ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन करण्यात आलं. हा काँग्रेसचा पॉलिटिकल निर्णय आहे.
आणि मग त्या बाबतीत आपल्याला जे हे 7 संविधानिक प्रावधान मिळाले, शिक्षणामध्ये आरक्षण, नोकरीमध्ये आरक्षण, राजकारणामध्ये आरक्षण, आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अटॅचॅबिलिटी, जे काही मिळालं, आणखी मिळालं बाबासाहेबांनी सुप्रीम न्यायालयामध्ये आरक्षण नाही. बाबासाहेबांचं म्हणणं न्यायालयात आम्हाला आरक्षण पाहिजे. MPSC UPSCची जी कमिटी आहे, जिथं निवडून इंटरव्ह्यू घेणारी कमिटी, त्याच्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. खूप साऱ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि नंतर ते रिडिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे लँडचं. या 78 वर्षामध्ये आम्ही काय मिळवलं? आम्हाला जे 7 अधिकार मिळाले, 8वा अधिकार 9वा अधिकार तर आपल्याला मिळालाच नाही. जे 7 आहेत त्याचं रक्षणही आपण करू शकलो. हे 7 अधिकार त्यांनी स्टेप बाय स्टेप, इंच बाय इंच नष्ट केले. शिक्षणातलं आरक्षण नष्ट केलं, नोकरीतलं आरक्षण नष्ट केलं, राजकारणातलं आरक्षण नष्ट केलं, वोटिंगचा अधिकार तुम्हाला जो मिळाला तो नष्ट केला यांनी. SC ST कमिशन नावाला बनवलं फक्त, काही काम करतं का नाही हा प्रश्न आहे देशासमोर. आपल्याला जे संविधानात मिळालं हे सगळं त्यांनी इंच बाय इंच नष्ट केलं 78 वर्षामध्ये. हे केलं त्यांनी. आपण अशा युगात आहोत. हा जो संविधानाचा तह आपल्या बापजाद्याने त्यांच्या बापजाद्यासोबत केला होता, हा ब्रेक केला त्यांनी. कांशीरामजी म्हणायचे हे चमचा युग आहे. चमचा युग म्हणजे पुणेकरांना जे चमचे निर्माण केले त्यांचं युग आहे. आता हे 2025 हे युग कोणतं सुरू आहे? हे ब्रोकन सोशल पॅक्ट, हा संविधानामध्ये जो पॅक्ट झाला होता, आपले जे हक्क अधिकार मिळाले ते ब्रेक केले त्या लोकांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण संविधानाचे, परभणीला संविधानाची प्रतिकृती जळली की आपण रस्त्यावर यायचं. मग ते सोमनाथ सूर्यवंशीला उचललं, त्यांनी मारलं. हे खूप मोठा चालू आहे. संविधान काय आपलं एकट्याच आहे का? देशाचं नाही का संविधान? कोणत्या जगामध्ये संविधान जळत नाही? भारतच अजब देश आहे. मध्येच आणला हे BN रावनं लिहिलं. आम्ही मान्य आहे ना BN रावचं काही योगदान असेल, बाबासाहेबांनी म्हणलेले BN रावचं योगदान नाही. तो अधिकारी होता, संविधान ह्याचा ॲडवायझर होता. परंतु ब्राह्मणांना या देशामध्ये, उच्चवर्णीयांना संविधान हे जे आपल्याला 7 अधिकार मिळाले, हे 7 जे संविधानिक प्रावधान आहेत ते मायनस केल्यानंतर जे राहतंय ते संविधान त्यांना मान्य आहे. हे संविधान बदलायचं म्हणजे नेमकं काय? काही यांना लोकशाही आणून दुसरं काय असं नाही आहे त्यांच्या डोक्यावर. त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला जे अधिकार मिळाले 7 हे नष्ट केले, ते मायनस करणे, मग राहिलेलं जे संविधान त्यांना मान्य आहे. म्हणजे आपल्या बापजात्यामध्ये, त्यांच्या बापजात्यामध्ये हा जो तह झाला होता संविधान नावाचा, तो त्यांनी ब्रेक केला. एक साईडनं ब्रेक झाला आहे. आणि आज आपण ब्रेक झालेल्या संविधानाच्या प्रेमात आहोत. त्या संविधानामध्ये आमचे हक्कच नाहीत, त्या संविधानाच्या प्रेमात आहोत. संविधानावर कुणी बोललं की आपण रस्त्यावर, जसं काय ते आपलं प्रॉपर्टी, SC STची प्रॉपर्टी आहे, देशाचं नाहीच. हे जे नरेटिव्ह सेट झालेलं आहे आपल्या लोकांमध्ये, ते नरेटिव्ह बदलण्याची गरज, आंबेडकरवादी लोकांनी ते बदलण्याची गरज आहे. हे जरी असेल, काळ बघा, 1000 वर्ष झालं आपण त्यांच्यासोबत संघर्ष करत. आताची बाब नाही आहे. बुद्धाच्या अगोदरही करत होतो, बुद्धाच्या काळातही केलं, नंतरही केलं, मध्ययुगात केलं, आजही करत. आपला संघर्ष त्यांच्यासोबत 1000 वर्ष झालं सुरू आहे. शेड्यूल कास्टची ज्यावेळेस लिस्ट बनत होती, शेड्यूल कास्ट कोणाला म्हणायचं, त्याच्या अगोदर अस्पृश्य कोणाला म्हणायचं याची लिस्ट बनत होती. कारण 1911ला पहिल्यांदा अस्पृश्य जातीची गणना झाली होती. त्याच्यामध्ये जे 10 क्रायटेरिया होते, त्याच्यातले ज्या जाती गावाबाहेर राहतात, ज्या जातीसोबत अस्पृश्य व्यवहार होतो, यापेक्षाही महत्त्वाचा क्रायटेरिया होता ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणतंही क्रियाक्रम करून घेत नाही. अर्थात ज्या जाती, परत दुसरा क्रायटेरिया, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाही. म्हणजे ब्राह्मणांचे देवी देवता वेगळे, यांचे देवी देवता वेगळे. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाहीत, ब्राह्मणाची इच्छा असो अगर नसो, आम्हीच बोलवत नाही. अर्थात शेड्यूल कास्टची जी लिस्ट आहे, जी अस्पृश्य जातीची लिस्ट आहे, काय आहे? ही ब्राह्मणांच्या विरोधातल्या जातींची लिस्ट आहे. शेड्यूल कास्ट याचा प्रॅक्टिकल अर्थ जर बघायचं झालं तर ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. त्यामुळं संविधानामध्ये जे आपल्याला मिळालं, खूप सारे लोकांना वाटतं SC ST जागी मागासवर्गीय, OBC मागासवर्गीय. आपण नाही मागासवर्गीय. शेड्यूल कास्टचे लोक मागासवर्गीय नाहीत, OBC मागासवर्गीय आहे. शेड्यूल कास्टमध्ये माग असल्याचा क्रायटेरियाच नाही. आणि मागासलेले असल्यामुळे आरक्षण मिळालेलं नाही. आपण या देशामध्ये स्वतंत्र घटक आहोत, स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहोत, म्हणून आरक्षण मिळालेलं आहे. अँग्लो इंडियनला आरक्षण मिळाले. अँग्लो इंडियन म्हणजे काय? युरोपियन लोकांच्या अवलादी, ब्रिटिश लोकांच्या ज्या अवलादी आहेत त्यांना म्हणतात अँग्लो इंडियन. आता ज्यांच्या अंगात रक्त ब्रिटिशांचं आहे ते कसे बॅकवर्ड? त्यांनाही आरक्षण आहे. संविधानामध्ये आरक्षण आहे अँग्लो इंडियनला. याचा अर्थ आरक्षणाचा क्रायटेरिया बॅकवर्डनेस नाही. अँग्लो इंडियनला ज्यामुळे आरक्षण आहे त्याचमुळे शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे.
अँग्लो इंडियन बॅकवर्ड नाही, आम्हीही बॅकवर्ड नाही. बॅकवर्ड म्हणून आरक्षण नाही मिळालेलं. गावामध्ये गेल्यानंतर मध्ये मागासवर्गीयाची वस्तू, मग ते मारवाड्या मागवाड्याकडे जातात, ते मागासवर्गीय. आणि आपण मी मान्य करतो आम्ही मागासवर्गीय, ओरिजिनल गावातले मागासवर्गीय, ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास गावातला. आपण शेड्यूल कास्ट, आणि शेड्यूल कास्टमध्ये आपण बॅकवर्ड असण्याचा क्रायटेरियाच नाही, आणि त्याच्यामुळे ते मिळालेलंही नाही. आपण हिंदूपासून वेगळे आहोत आणि स्वतंत्र घटक आहोत हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं, म्हणून आरक्षण मिळाले, आणि ते आरक्षण यांनी खतम केलेलं आहे. अशा युगामध्ये आपण वावरत आहोत. त्यामुळं नव्यानं संविधानाचे जे प्रावधान होते त्यांनी ते नष्ट केलेले आहेत. संविधान त्यांना नष्ट करायचं आहे. अशा युगामध्ये आपण आहोत. संविधान नष्ट करायचा अर्थ, प्रॅक्टिकलमध्ये अर्थ, आपले जे 7 प्रावधान आहेत ते नष्ट करायचे. बाबासाहेबाला ॲनिलेशन ऑफ कास्ट भाषण आहे त्यांचं, प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं छापून आलेलं. अस्पृश्यता हा जातीव्यवस्थेचा परिणाम आहे ना. अस्पृश्यता जर नष्ट करायचं तुम्ही जातीव्यवस्था नष्ट करा. आर्टिकल 17 मध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे. ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी अँड ॲबॉलिशन ऑफ कास्ट सिस्टम. कास्ट सिस्टम ही देशद्रोही आहे, लोकशाहीला घातक आहे, फॅटर्निटी निर्माण करत नाही. संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये फॅटर्निटी शब्द, काय फॅटर्निटी निर्माण होते का जातीव्यवस्थेमुळं? आपल्यामध्ये समभाव मैत्री तयार होते का वेगळ्या जातीव्यवस्थेमुळे? होत नाही. याचा अर्थ संविधानाच्या विरोधातली गोष्ट आहे जातीव्यवस्था, लोकशाहीच्या विरोधातली गोष्ट आहे जातीव्यवस्था. आर्टिकल 17 मध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे. ॲबॉलिशन ऑफ कास्ट सिस्टम, जातीव्यवस्था त्याच्या मुळावर गाव घालायला पाहिजे. ते होताना दिसत नाही, त्यांना ते करायचं बी नाही. आर्टिकल 17ची ते अंमलबजावणी करीना. अस्पृश्यता नष्ट करायचा जो कायदा त्यांनी केला त्याचीच व्यवस्थित अंमलबजावणी नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा कायदा कधी दिली? अशा युगामध्ये आहोत आणि या स्वातंत्र्यामध्ये. परंतु सांगण्याचा शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो. हे युद्ध सुरू आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या पहिल्या भाषण जे केलेलं आहे, आपण एक युद्धजन्य छावणीचा मी एक नेता आहे, आपली एक छावणी आहे, आणि त्यांच्यासोबत आपलं लगातार युद्ध सुरू आहे. तुम्ही आमच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू बांधला होता, तरीही आम्ही तुम्हाला शरण आलेलो नाही. आज 2025 आहे. तुम्ही आरक्षण समाप्त करताल आणि लढाई आम्हाला हरविताल असं जर वाटत असेल, ज्यावेळी संविधान नव्हतं तरीही आम्ही तुमच्या विरोधात होतो. लढाई चालू आहे 1000 वर्ष, कारण ही लढाई मानवमुक्तीची लढाई आहे, ही तत्वांची लढाई आहे, ही मागच्या 2,500-3 हजार वर्ष चालू आहे लढाई. आपण जे प्रिन्सिपल घेऊन चालत आहोत, आपलं प्रिन्सिपल आहे समता, इक्वॅलिटी, त्यांचं प्रिन्सिपल आहे इनइक्वॅलिटी, म्हणून ते जातीव्यवस्था पाळतात इनइक्वॅलिटी म्हणून. आपलं प्रिन्सिपल आहे फॅटर्निटी म्हणजे मित्रता. आपलं प्रिन्सिपल आहे लिबर्टी, सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्ती. आपलं प्रिन्सिपल आहे जस्टिस. इक्वॅलिटी, फॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस या तत्वावर आधारित नवा समाज उभा करणं, नवं राष्ट्र उभा करणं नव्हे तर नवं जग उभा करणं हे आंबेडकर चळवळीचं ध्येय. आपली लढाई चालू राहणार. सर्व भेदभावाच्या विरोधात लढाई चालू राहणार. सर्व प्रकारच्या गुलामगिरीच्या विरोधात आपली लढाई चालू राहणार. सर्व प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात आपली लढाई चालू राहणार. ही लढाई आहे, ही तत्वांची लढाई आहे. ही जगाची पुनर्रचना करणं, देशाची पुनर्रचना करणं, समाजाची पुनर्रचना करणं हे एक दिवसात होणारी बाब नाही. आम्हालाही माहीत आहे. दुसऱ्या दिवशी उठला तर जाणार आहे असं नाही आहे. ही मनोवृत्ती आहे. ही सततच्या जागृतीने, सततच्या प्रबोधनानं, सततच्या याने ही मनोवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. ते मनोवृत्ती बदलण्यासाठी काही असं इन्व्हायरमेंट तयार करावं लागेल, देशात नवीन मूल्य आणावं लागतील, तर हे सगळं घडणार आहे. हे घडण्यासाठी खरा देश जर आपल्याला आझाद पाहिजे असेल, बाबासाहेबांनी शेवटच्या संविधान सभेतलं जे शेवटचं भाषण केलं आणि जो इशारा दिला होता की जर आपल्याला परत गुलामीत जायचं नसेल तर लवकरात लवकर ही भेदरेषा, सामाजिक इक्वॅलिटी, सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिकल इक्वॅलिटी आणणं आवश्यक आहे. नाहीतर हा देश परत गुलामगिरीत जाऊ शकतो. हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्येक भारतीय लोकांनी डोक्यात ठेवावा. आणि उद्या जे राजनैतिक स्वातंत्र्य मिळालं, त्या राजनैतिक स्वातंत्र्याला फ्रीडम म्हणतात, त्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि राजनैतिक स्वातंत्र्य अर्थात फ्रीडमच्या, तुम्हा सर्वांना फ्रीडम मिळालं, आम्हा सर्वांना फ्रीडम मिळालं, राजनैतिक स्वातंत्र्य मिळालं, शुभेच्छा आहे. परंतु लढाई लिबर्टीची आहे, सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची आहे. आपल्याला शैक्षणिक गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल, आपल्याला सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल, सर्व प्रकारच्या गुलामगिरी लाथाडावं लागतील, अर्थात लिबर्टी आणावं लागेल. संविधानाचा उद्देश आहे लिबर्टी आणणं. प्रिएम्बलमध्ये लिबर्टी शब्द आहे आणि ते लिबर्टी आणण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण काम करू आणि काम करताल, कार्य करताल, त्या मूल्यानुरूप जीवन जगू, आचरणात आणू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.